माझं नाव मीरा आहे. आम्ही दोघे बहीण-भाऊ होतो. माझ्या वडिलांचं निधन खूप वर्षापूर्वीच झालं होतं. पण माझ्या आईचं निधन माझ्या भावाच्या लग्नाआधीच झालं होतं. मी खूप आशेने माझी वहिनी घरात आणली होती. पण मला हे ठाऊक नव्हतं की घरात आल्यावर ती माझ्यावर किती अन्याय करेल. एकदा भाऊ कामावरनं घरी आले. मी पटकन भावासाठी ताज्या गरम पोळ्या तव्यावरून काढल्या. वहिनीला मी आधीच जेवण दिलं होतं. घरची सगळी कामं मीच करत असे. पण जशी मी जेवण घेऊन भावासमोर गेले, तशी वहिनीने आपलं जेवण माझ्या येताच जमिनीवर फेकून दिलं आणि रागाने म्हणाली, "हे काय जेवण बनवलेस? असं भाजी बनवतं का? तू शेवटी तुझ्या वहिनीशी कसला बदला काढतेस?" मी घाबरून पटकन 2 पावलं मागे झाले आणि म्हटलं, "काय झालं वहिनी? तुम्ही असं का बोलताय?" वहिनी म्हणाली, "तू भाजी नीट धुतली नाहीस. भाजीमध्ये खरखर लागते, वाळू वाटतंय. तुला नीट धुवायची अक्कलही नाही का? तुला मला आजारी पाडायचं आहे का? जर मला काही झालं तर? तुला काय फरक पडतो? उलटं तुला तर बरंच होईल मी आजारी पडले की. माझंच नुकसान होईल. तुला काय फायदा? तुला तर माझ्या आजारपणात मज्जा येईल. सांग बघू, तू ती भाजी नीट का धुतली नाहीस? एखादं तरी काम नीट करू शकत नाहीस का? की तू शपथच घेतलीये मला त्रास द्यायची? रोज मला छळायला काहीतरी निमित्त काढतेस आणि मग म्हणतेस की हे बघ आता यातून तूच भोग. मला त्रास देण्यासाठी तू काहीही सोडत नाहीस. मी वहिनीचं सगळं ऐकून गप्प झाले. पण वहिनी अजूनही रागात मला ओरडत राहिली. ती म्हणाली, "तुझं कामात अजिबात मन नाही. तू कधीच लक्ष देऊन काम करत नाहीस. कुठल्या विचारात हरवून जातेस? मला तर वाटतं तू कुणाच्या प्रेमात पडली आहेस." हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले, "नाही वहिनी, तुम्ही असं का बोलता? देवासाठी माझ्यावर असा आरोप करू नका. तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे की मी घराबाहेर पाऊलसुद्धा टाकत नाही. माझं कुठे जाणं येणं नाही. अशा गोष्टी मी कधी करूच शकत नाही. याबद्दल मी विचारसुद्धा करत नाही." माझं बोलणं ऐकून वहिनी म्हणाली, "अगं, तुझ्यासारख्या हुशार मुली घरात बसूनही बरीच कामं करून घेतात. त्यांना बाहेर फिरायची गरज नसते." तेवढ्यात आमच्या बोलण्यात भाऊही आले. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी निराश नजरेने आधी वहिनीकडे आणि मग भावाकडे पाहिलं. कदाचित भावाला माझी दया येईल आणि तो माझ्यासाठी काही बोलेल. पण भाऊ मान खाली घालून बसले होते. वहिनी माझ्यावर आरोप करत होती आणि भाऊ ते निवांत ऐकत होते. भाऊ वहिनीच्या लग्नाला अजून फार वर्षही झाली नव्हती. पण भाऊ तर मला लहानपासून ओळखत होते. तरीही त्यांना माहीत असूनही ते शांत बसले. वहिनी मला धारदार नजरेने बघत म्हणाली, "इतकीही निरागस नाहीस जितकी भाऊसमोर दिसायचा प्रयत्न करतेस. असा चेहरा करून तू काय सिद्ध करायचं पाहतेस? की तुला या घरात खूप छळलं जातंय? की तू फार सरळ आहेस आणि मी खूप जालिम आहे, जी रोज तुला त्रास देते?" वहिनीच्या इतक्या आरोपावरही भाऊ कायमचे शांतच राहिले. काही बोललेच नाहीत. मग भावाने माझ्याकडे बघून म्हणले, "मीरा, तुझी वहिनी बरोबरच म्हणतीये. शेवटी तुझं लक्ष कुठे असतं? घरच्या कामांकडे लक्ष दे. आता तू लहान नाहीस, मोठी झाली आहेस. तू कसल्या विचारात रमतेस? थोडं लक्ष घरच्या कामाकडे दे. हे फालतू विचार सोडून दे ज्यात तू अडकली आहेस. आणि पुढच्या वेळेस मी तुला इतक्या निष्काळजीपणे काम करताना दिसू नको." माझे भाऊही वहिनीच्याच बाजूने बोलत होते. मी डोळ्यातलं पाणी लपवत भावाकडे वहिनीकडे पाहून माफी मागितली आणि म्हणाले, "मी पुढे काळजी घेईन. प्रयत्न करेन की तुम्हाला माझ्याबद्दल कुठलीही तक्रार होऊ नये." पण वहिनी लगेच टोमणा मारत म्हणाली, "अगं, तू राहू दे गं मॅडम. तुझं हे इमोशनल नाटक कुणा दुसऱ्यासमोर कर, ज्याला तुझी खरी ओळख नाही. आम्हाला मात्र तू चांगली माहीत आहेस." तेव्हा भाऊ पटकन म्हणाले, "बस कर शारदा, तुझी बीपी वाढेल. शिवाय ही अजून लहान आहे. हळूहळू घरची सगळी कामं शिकेल." वहिनी म्हणाली, "ही अजून लहान? कुठल्या अँगलने लहान दिसते? या वयात तर मुलंही नीट कामं करतात. तुलाच सांगते, लहान मुलांच्या लक्षणासारखी आहे का ही? यांचं लग्न व्हायची वेळ जवळ आली आहे. उद्या माहेरून सासरी गेली आणि असं जेवण बनवलं तर तिथले लोक तर आपल्यालाच दोष देतील. म्हणतील की काहीच शिकवलं नाही. मग माझंच नाव खराब होईल. वहिनीने काही शिकवलं नाही. यांच्या पुढे मागे
कोणी नाही. शेवटी सगळा दोष माझ्यावरच येईल. पण कोणाला काय कळणार की मीच रोज हिच्या हातून अपमानित होत असते. तेव्हा मीही म्हणाले, "वहिनी, तुम्ही नेमके कसल्या लक्षणांबद्दल बोलत आहात मला तरी सांगा, मीही बघते शेवटी मी काय करते." माझं बोलणं ऐकून वहिनी अक्षरशः संतापून म्हणाली, "तुझी एवढी हिंमत की तू माझ्यासमोर जीभ चालवतेस? बघा बरं आपल्या बहिणीच्या करामती, बघा ही माझ्याशी कशी बोलते, बघा ना तुमची बहीण कशी माझ्याशी उद्धटपणे वागत आहे. हिला तर तुमचंही भान राहिलं नाही. आता तुम्ही स्वतः बघा तुमच्या समोरच, जर ही मॅडम माझ्याशी असं बोलते तर जेव्हा तुम्ही घरात नसता तेव्हा ही माझ्याशी कसं वागत असेल. हिचं वागणं तुमच्या गैरहजेरीत असंच असतं आणि कायम माझ्याशी चुकीचंच वागणूक ठेवते." वहिनीच्या या बोलण्यावर भावाने रागाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "मोठ्यांशी असं बोलायचं का? तुझ्यात अजून शिष्टाचार उरलाय का? सगळं विसरून बसली आहेस तू? अजून इथे उभी काय करतेस? सगळी भांडी आवर आणि निघून जा इथून. आणि लक्षात ठेव, पुन्हा कधीही मी तुला वहिनीशी उद्धटपणे बोलताना बघू नये. कळलं का तुला मीरा? हा माझा शेवटचा इशारा समज. आता मला तुझ्याबद्दल तक्रार यायची नाही. आज मी सहन केलं, पण पुढे नाही. मग मला दोष देऊ नकोस. चल आता जा, तुझ्या कामाला लाग." भावाचं बोलणं ऐकून मी हळू आवाजात म्हणाले, "ठीक आहे भाऊ, मी पुढे काहीही चूक करणार नाही. लक्ष देईन." त्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन जोरजोरात रडायला लागले. मी आईबाबांचा फोटो हातात घेतला आणि त्यांच्याशी बोलायला लागले. "बघा ना आईबाबा, तुमच्या लाडक्या लेकीला कशा परिस्थितीत ठेवलं आहे. ती कशी आयुष्य काढते आणि तिच्याच घरी कसं वागवलं जाते. भाऊ तर आता आधीसारखे राहिलेच नाहीत. वहिनी आल्यापासून ते पूर्णपणे बदललेत. वहिनीने त्यांना पूर्ण आपल्या हातात घेतले. ती माझी तक्रार केली की भावालाही माझ्याच चूक दिसायला लागते. आई बाबा, तुम्हाला तर माहीत आहे की तुमची मुलगी अजिबात चुकीची नाही. पण वहिनी नेहमी मला चुकीचं म्हणते आणि भावालाही माझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही. काश आई बाबा, मीही तुमच्यासोबत मेले असते तर मला हे सगळं सहन तरी करावं लागलं नसतं." दुसऱ्या सकाळी मी जमिनीवर झाडू मारत होते. तेवढ्यात वहिनीने मला आवाज दिला, "मीरा, बाळा कुठे आहेस? उठलीस का अजून? झोपलीच आहेस?" वहिनीचा इतका गोड आणि आदरयुक्त आवाज ऐकून मी घाबरले. पटकन खोलीबाहेर धावत आले आणि बाहेर सगळं ठीक आहे का ते पाहिलं. तेवढ्यात वहिनीचा आवाज पुन्हा कानावर आला. ती म्हणत होती, "मामा तुम्ही बसा, मी आत मीराला घेऊन येते." मी बाहेर येताच वहिनीने मला हाताने धरलं आणि परत खोलीतून खेचून नेलं. तिने मला पटकन तयार होण्यासाठी सांगितलं. मग तिने आपले नवे कपडे काढून मला घालायला दिले. मी लगेच नकार दिला आणि म्हटलं, "मी तुमचे हे कपडे घालू शकत नाही. हे खूप महाग आहेत आणि तुमचे आवडते आहेत. मी कसं घालू इतके महागडे कपडे?" वहिनीने शांत पण धमकीच्या सुरात माझ्याकडे पाहत म्हटलं, "जसं मी सांगते तसं गप्प कर. जर थोडीसुद्धा हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केलास तर असं वागणूक देईन ज्याची कल्पनाही तू कधी केली नसेल." मी घाबरून पटकन मान हलवली. तयार होण्यासाठी मी खोलीत जात होते तेव्हाच माझी नजर मामावर पडली. मी धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडले आणि मोठ्याने रडायला लागले. पण खूप अवघडून मी स्वतःला सावरलं. कारण वहिनीला हे दाखवायचं होतं की मामांना वाटावं मी खूप आनंदात आहे आणि भाऊ वहिनी माझी खूप काळजी घेतात. म्हणून मी चेहऱ्यावर एक खोटं हसू आणलं. मामांना नमस्ते केलं आणि त्यांच्या पायांना हात लावला. मग विचारलं, "मामा कसे आहात? आणि कधी आलात परदेशातून? इतक्या वर्षांनी तुम्ही घरची आठवण केली. तुम्हाला माझी आठवण आली नाही का कधीच?" मामा हसून म्हणाले, "अगं मीरा, आता पुरे, थोडा श्वास घे. एवढे प्रश्न एकदमच विचारलेस. देव तुला नेहमी आनंदी ठेव. मी ठीक आहे. तू कशी आहेस? नीट आहेस ना? इथे माझ्याजवळ बस. मीरा, मला तर नेहमी तुझी आठवण येते. तुझी मामी आणि तुझे भाऊ बहीणही तुला खूप आठवतात. पण प्रत्येकाच्या काहीतरी मजबुरी असतात म्हणून दरवर्षी येणं शक्य नाही. खरं सांगू का मीरा, तुझ्या आईच्या अचानक मृत्यूनंतर मी तुझ्याबद्दल खूप काळजीत होतो. नेहमी विचार करत होतो की कुठल्या परिस्थितीत तू असेल. पण आता तुला हसताना आनंदात बघून माझं मन शांत झालं. आता मला तुझ्याबद्दल काही चिंता नाही.
मी फक्त देवाकडे हीच प्रार्थना करतो की तू नेहमी हसत राहा, आनंदात राहा. मी माझ्या मामाशी लहानपणापासूनच खूप जवळची होते. आईच्या मृत्यूनंतर तर अजूनच त्यांच्या जवळ गेले होते. आईच्या मृत्यूने ते त्यांच्या कुटुंबासह परदेशात गेले होते. आता 2 वर्षांनी त्यांना इथे बघून मला खूप आनंद झाला. मामाची विचारपूस करून मी त्यांना म्हटलं, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी जेवणाची तयारी करते. माझं बोलणं ऐकताच वहिनी लगेच उठली आणि म्हणाली, मीरा, तुला जेवण बनवता तरी येतं का? तुला तर 1 कप चहासुद्धा बनवता येत नाही. तू मामांच्या जवळ बस, मी जेवणाचं बघते. आणि शिवाय तू घरातलं कुठलं काम करतेस का? मग जेवण कसं करशील? वहिनी स्वयंपाकघरात गेल्या आणि मामासाठी जेवण बनवायला लागल्या. मी मात्र मामाजवळ बसून त्यांच्याशी गप्पा मारत होते. साधारण 1 तासानंतर वहिनीने जेवण तयार केलं. मग मी आणि मामा दोघांनी मिळून जेवण केलं. वहिनीने स्वतः हाताने मला जेवण वाढून दिलं आणि म्हणली, हे घे मीरा, माझ्या हाताने खा. मी स्वतःला तुला वाढते. वहिनीच्या अशा वागणुकीमुळे मामा त्यांच्यावर खूप खुश झाले. स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी वहिनीने जी मेहनत केली होती त्या मेहनती खरंच रंगली. मामा माझ्याकडे बघून म्हणाले, मीरा बघ, तुझी वहिनी किती छान आहे, अगदी तुझ्या आईसारखी. तुझी आईही पाहुण्यांचं असं छान लक्ष ठेवायची. तू ही वहिनीचं तसंच लक्ष ठेव, जसं की तुझं ठेवतेत. मामाचं बोलणं ऐकून वहिनी लगेच म्हणाली, अहो मामा, ही बिचारी आई वडील नसलेली मुलगी आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी आणि अभिनव हिची किती काळजी घेतो, इतकी काळजी घेतो की कल्पनाही करू शकत नाही. अभिनवचं तर प्राण आपल्या बहिणीतच आहेत. आणि का नसावा, शेवटी ती त्यांची एकुलती एक बहीण आहे. पण मला ही जास्त प्रिय आहे. मी तर हिचं अगदी लहान मुलासारखं लक्ष ठेवते. कारण मामा, मला देवाची खूप भीती वाटते. मी नेहमी हेच विचार करते की जर ह्यांच्यासोबत काही चुकलं तर आपण देवाला काय तोंड दाखवणार? वहिनीच्या या गोड गोड बोलण्यावर मी अक्षरशः थक्क झाले. माझ्या डोळ्यावरचा तर विश्वासच बसत नव्हता. मी मनात विचार करू लागले, काश तुम्हाला खरोखरच देवाची भीती वाटली असती तर माझ्यावर इतके अत्याचार केल्यानंतरही तुम्हाला मामांसमोर इतकं खोटं बोलावं लागलं नसतं. वहिनीने या संधीचा फारच फायदा घेतला. मामांनी त्यांच्याकडे प्रेमाने पाहून म्हटलं, देव तुला नक्कीच याचं फळ देईल. सून, तू बिन आईवडील मुलीकडे इतकं प्रेमाने लक्ष ठेवतेस. देव तुझ्या आयुष्यात सुखच सुख भरेल. तुला कधीही काही कमी पडणार नाही. मामा म्हणाले, अरे बोलता बोलता मी तर तुला हे द्यायलाच विसरलो. बघ मीरा, मी तुझ्यासाठी हे गिफ्ट्स आणली आहेत. मी गिफ्ट्स हातात घेतले आणि मामांना धन्यवाद देऊन म्हणलं, हे सगळं आणायची तुम्हाला काही गरज नव्हती. तुम्ही आलात हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आमच्याकडे जेवण केल्यानंतर मामा परत गेले. मामांच्या जाण्याबरोबरच वहिनी त्यांच्या खऱ्या रूपात परतल्या. त्यांनी माझ्याकडून मामांनी दिलेले सगळे गिफ्ट्स हिसकावून घेतले आणि आपल्या खोलीत नेले. मग माझ्याकडे बघून म्हणाल्या, चल हट, माझ्या नजरेआड हो. आता जा, स्वयंपाकघरातील कामं बघ. मामासमोर मी जे जेवण बनवलं म्हणजे आता नेहमीच मीच करणार असं समजू नकोस. जा, साफसफाई करायला लाग. भाऊ बहिणीच्या असल्या बदलत्या रूपामुळे माझ्या नात्यावरचा विश्वासच उडून गेला. एक दिवस भाऊ लवकर घरी आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. भावाने मला हाक मारली, ती पिशवी माझ्याकडे दिली आणि म्हणाले, हे घे, यात तुझ्यासाठी कपडे आहेत. संध्याकाळी हे घालून नीट तयार हो. मी आनंदाने भावाच्या हातून ती पिशवी घेतली. पण पिशवी घेताना मनात विचार आला, आज इतक्या वर्षांनी भावाला माझी आठवण कशी झाली? मी तर नेहमीच वहिनीचे जुने कपडेच घालत आले होते. मग भाऊ आज माझ्यासाठी नवे कपडे का आणले? आज तर कुठला सणही नाही, ना होळी ना दिवाळी. मग हे कपडे मला का दिले? आणि ते घालून मला तयार व्हायचं आहे? मी पटकन भावाला विचारलं, भाऊ मला तयार का व्हायचं आहे? काही खास आहे का? मग भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, कारण आज तुझं लग्न आहे, तू तयार राहा. आज रात्री मी तुझं लग्न एका चांगल्या आणि सुसंस्कृत मुलासोबत लावणार आहे. आज भाऊ मला खूप चांगल्या मूडमध्ये वाटत होते. भावाची ही गोष्ट ऐकून मी आधी थोडी घाबरले. मग मला वाटलं की ते कदाचित मला त्रास देण्यासाठी असंच मजाक करत आहेत, म्हणून मी असं बोलत आहे. मी फक्त हसले आणि भावाला म्हणाले, भाऊ, मला माहीत आहे तुम्ही माझ्याशी
मजाक करत आहात ना? तेव्हा भाऊ अगदी गंभीरपणे माझ्याकडे पाहून म्हणाले, मी आजवर कधीही तुझा मजाक केला आहे का? मग आज कसा करेन? भावाचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की जणू माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आहे. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू. भावाला या लग्नासाठी नकार द्यावा का, की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होकार द्यावा? माझ्या काहीच लक्षात येईना आणि मी रडायला लागले. खूप विचार करून मी भावाला म्हटलं, भाऊ, मला आता लग्न करायचं नाही. तुम्हाला देवाची शपथ, माझ्याशी इतका मोठा अन्याय करू नका. मग भाऊ म्हणाले, अगं यात अन्याय कुठून आला? भावाने प्रश्न विचारल्यासारखं माझ्याकडे पाहिलं. मी गप्प बसले. मग ते म्हणाले, लग्न तर प्रत्येक मुलीचं होतंच. ही तर जगाची रीत आहे की प्रत्येक मुलगी लग्न करून सासरी जाते. तू तुझ्या वहिनीला बघ, तीही कोणाचं घर सोडून आपल्या घरी आली आहे. तुझ्यासोबत काही वेगळं घडतं नाहीये. मग लग्नाच्या गोष्टीवर तू असं का वागत आहेस? भावाचं बोलणं ऐकून मी त्याचा हात धरला आणि डोळ्यातून अश्रू ढाळत खूप आशेने त्यांना विनंती केली, भाऊ, प्लीज असं करू नका. मला लग्न करायचं नाहीये. मला वाटलं की कदाचित भाऊ माझं ऐकतील, पण नेहमीप्रमाणे यावेळीही त्यांनी माझी एकही गोष्ट मान्य केली नाही. माझ्या सगळ्या आशा मोडून तिथून निघून गेले. मी माझ्या खोलीत बसून हतबल आणि असहाय्य होऊन खूप रडत होते. तेव्हाच अचानक वहिनी माझ्या खोलीत धडधडत रागाने आली आणि म्हणाली, तू अजून इथेच बसली आहेस? ही काय नाटकं सुरू केलीस? बस झालं आता हे रडणं धुरणं. रात्री 8 वाजता तुझं जवळच्या मंदिरात लग्न आहे. मी पटकन घड्याळाकडे पाहिलं तर संध्याकाळचे 4 वाजले होते. म्हणजे माझ्याकडं फक्त 4च तास उरले होते. आता ह्या 4 तासातच मला सगळं काही ठीक करायचं होतं. भाऊ आणि वहिनीला मनवायचं होतं की त्यांनी माझं लग्न करू नये. माझ्याकडे वेळ खूप कमी होता. मी ठरवलं होतं की एकदा तरी पुन्हा भावाला आणि वहिनीला समजावीन. अगदी त्यांच्या पायावरही पडेन. पण त्यांना मनवेनच. काही झालं तरी मी त्यांना थांबवणारच. कारण मला स्वतःवर विश्वास होता की भाऊ नक्कीच मानतील. शेवटी ते माझे भाऊ आहेत. त्यांना माझा काहीतरी विचार आलाच असेलच. मग मी धावतच भावाच्या खोलीत गेले. माझ्या मागे मागे वहिनीही लगेच धावत तिथे आली आणि माझे मागे उभे राहिली. मी रडत रडत भावाला विनंती केली, भाऊ, मला हे लग्न करायचं नाही. ज्याला मी ओळखतही नाही, कधी पाहिलंही नाही, त्याच्यासोबत मी लग्न कसं करू शकते? तुम्ही माझ्याशी असं जबरदस्ती करू शकत नाही. माझं बोलणं ऐकल्यानंतर भावाने माझ्याकडं संशयाने पाहिलं आणि म्हणाले, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? म्हणजे तू एखाद्या मुलाला ओळखतेस का? कोणाशी लग्न करू इच्छितेस? मला जरा सांग त्या मुलाबद्दल. मला तर तुझ्या बोलण्यातून स्पष्ट समजतंय की तुझी नक्की कोणीतरी ओळख झाली आहे. म्हणजे तुझी वहिनी तुझ्याबद्दल अगदी बरोबर म्हणत होती की तू काहीतरी चक्कर चालवत आहेस. मी घाईघाईने म्हणाले, नाही भाऊ, असं काही नाहीये. तुम्ही चुकीचं समजत आहात. मला कोणाशी काही संबंध नाही आणि मला कोणाशी लग्नही करायचं नाही. मला आत्ता अजिबात लग्न करायचं नाही. मी फक्त तुमच्याबरोबरच राहायचं आहे. माझं बोलणं ऐकून भाऊ म्हणाले, बरं, जेव्हा असं काही नाही, तर मग तू या लग्नाला नकार का देत आहेस? भावाने मला चौकशीसारखं विचारलं आणि पुढे म्हणाले, जर तुझ्याकडे या लग्नाला नकार द्यायचं काही खास कारण नाही, तर मग मला चुकीचं सिद्ध करू नकोस आणि या लग्नाला तयार हो. अचानक मागून वहिनी म्हणाली, अरे अभिनव, तुला अजूनही वाटतं का की ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे लग्न करेल? तुला यांचे नखरे दिसले नाहीत का? ही जे तुला या लग्नासाठी नकार देत आहे, त्याच्यामागं नक्कीच काहीतरी कारण आहे. कुणीतरी हिला काहीतरी आशा दिली असेल, म्हणूनच ही अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहे. मी नाही का सांगितलं होतं तुला की तुझी बहीण एक दिवस नक्की काहीतरी गडबड करेल, पण तू माझ्या बोलण्यावर रितभरही विश्वास ठेवला नाहीस. आता तरी तुला माझं म्हणणं खरं वाटलं असेल. मी बरोबर म्हणत होते ना, की एक दिवस ही तुझं नाव खराबच करून थांबवेल. बघितलंस ना, हिने आपल्याला कोणासमोर तोंड दाखवायलाही ठेवलं नाही. वहिनी नेहमीच सारखंच माझ्या जखमेवर मीठ चोळत होती. भाऊ आणि वहिनीच्या या बोलण्यानंतर मी माझे वाहणारे अश्रू पुसले आणि भावाला म्हणाले, मला काही आक्षेप नाही. मी या लग्नासाठी तयार आहे.
आणि मग मी माझ्या खोलीत परत गेले. कारण भाऊ आणि वहिनी यांनी माझा मान, माझा विश्वास, माझी आशा आणि अगदी मलाही मोडून टाकलं होतं. त्यांनी नेहमीसारखंच मला कटघऱ्यात उभं करून माझ्याकडूनच सफाई मागितली. त्यांना माझ्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास येत नव्हता. मी माझी सफाई देणं थांबवलं, कारण आता तर गोष्ट माझ्या चारित्र्यावर आली होती. मी भावाचं म्हणणं मान्य केलं. माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने मंदिरात झालं. मी सासरी येऊन वधू म्हणून सजून माझ्या पती शंतनूच्या येण्याची वाट पाहत होते. मी माझ्या नवऱ्याला अजून पाहिलंही नव्हतं आणि मनात विचार करत होते की शंतनू कसे दिसत असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल. आणि अजून ह्यांच्या विचारात होते की अचानक दरवाजा उघडला, आवाज आला आणि खोलीभर अंधार झाला. मी पटकन घुंगट उचललं आणि घाबरून विचारलं, लाईट का बंद केली आहे? तर शंतनू माझ्या जवळ येऊन बसले आणि म्हणाले, जोपर्यंत तू मला मुलगा जन्माला घालून देणार नाहीस, तोपर्यंत मी तुला माझा चेहरा दाखवणार नाही. मी आश्चर्यानं होऊन म्हणले, हे कसल्या गोष्टी बोलत आहात? शंतनूचं बोलणं ऐकून मी हादरून गेले. असं वाटलं जणू आकाशच माझ्या डोक्यावर कोसळलं आहे. मला काही कळना की माझ्यासोबत हे काय चाललं आहे. माझ्या आयुष्यातील कसोटी संपायचं नावच घेत नव्हती. मी कितीही प्रयत्न केले तरी शंतनू चेहरा पाहण्यात मी अपयशीच ठरले. शंतनू सकाळी लवकर घरातून निघून जायचे आणि रात्री उशिरा परत यायचे. एक दिवस मी ठरवलं होतं की काही झालं तरी शंतनूचा चेहरा तर बघणारच, म्हणून मी आधीच त्यांचा मोबाईल माझ्याकडे लपवून ठेवला होता. जसेच शंतनू खोलीत आले, मी लगेच मोबाईलची टॉर्च चालू केली, त्यांच्या चेहऱ्याकडे केली. पण त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. ते पाहून मला खूप निराशा झाली. शंतनू माझ्याजवळ बसले आणि म्हणाले, तू शेवटी कितीही वेळा माझा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करशील. लक्षात ठेव, माझा चेहरा पाहण्यासाठी तुला प्रत्येक वेळी अपयशच मिळणार आहे. कारण मी आधीच सांगितलं आहे, जोवर तू मला अपत्य, माझा वारस देणार नाहीस, तोवर माझा चेहरा तू पाहू शकणार नाहीस. मी शंतनूला म्हणाले, ही कसली अट आहे? ते म्हणाले, वेळ आल्यावर मी तुला सगळं सांगेन. आणि तुला माहीत आहे मी चेहऱ्यावर हा मास्क का लावला आहे? कारण मला माहीत होतं की तू माझा चेहरा पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करशील, म्हणून मी आधीच चेहरा झाकून ठेवला आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. मी वरकरणी खुश होते, पण शंतनूच्या चेहऱ्यामुळे मला नेहमी टेन्शन यायचं. आमच्या लग्नाला 5 महिने झाले होते, पण मी अजूनही गरोदर झाले नव्हते आणि याबद्दल मी खुश होते. कारण ज्याला मी अजून पाहिलंही नव्हतं, त्याच्या लेकराची आई मी कशी होऊ शकले असते? इथे मला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. गरजेच्या सगळ्या गोष्टी माझ्या होत्या. पण जीवन फक्त या गोष्टींवर जगता येत नाही. आता मी कंटाळले होते अशा प्रकारे जगून. दिवसभर घरात एकटेच बसून मला खूप बोर होत होतं. इथे माझ्याजवळ बोलायला कोणीही नव्हतं. माझं दुःख सुख वाटून घ्यायलाही कोणी नव्हतं. मला एकटेपणाची खूप भीती वाटू लागली होती. कधी कधी तर माझं मन होत होतं की इथून पळून जावं. पण मग पाऊले मागच थांबायचे. कारण विचारायचा, मी इथून गेल्यावर मी जाईन तरी कुठे? राहायला दुसरं काही ठिकाणही माझ्याकडे नव्हतं. भाऊ आणि वहिनीकडे तर मी जायचेच नाही. कारण ते आरोप त्यांनी माझ्यावर लावले होते, ते मी अजूनही विसरले नव्हते. आणि तिथं जरी माझ्या घरी गेले असते, तर ते लोक आपल्या घरी ठेवले असते का? वेळ झपाट्याने पुढे सरकत होता. वेळेची एकच गोष्ट चांगली आहे की ते कधीच थांबत नाही. कसा का असेना, शेवटी निघूनच जातो. माझ्या लग्नाला पूर्ण 6 महिने झाले आणि आता मला गुड न्यूज मिळाली होती की मी प्रेग्नेंट आहे. पण मी अजूनही शंतनूचं तोंड पाहिलं नव्हतं. त्याला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि माझ्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेऊ लागला. त्याने मला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. पण तरीसुद्धा मी आनंदी नव्हते. त्याच्यामुळेच माझी तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. डॉक्टरांनी मला माझ्या तब्येतीची खूप काळजी घ्यायला सांगितली होती. कारण माझ्या अंगात खूपच कमजोरी आली होती, जी माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी खूप धोकादायक होती. एक दिवस माझी तब्येत खूपच बिघडली आणि मला खूप धडधडायला लागलं. मी पाणी प्यायला उठले तेव्हा अचानक मला गरगरलं आणि मी जमिनीवर पडून बेशुद्ध झाले. शंतनूने मला सावरण्याचा प्रयत्न केला,
तो म्हणाला, "मीरा उठ, डोळे उघड, तू ठीक आहेस ना? प्लीज माझ्याकडे बघ, इथे बघ मीरा." मी शुद्धीवर आले तेव्हा शंतनू खूप घाबरलेला होता आणि माझ्या जवळ बसून मला जागं करण्याचा प्रयत्नही करत होता. मी हळूहळू डोळे उघडले आणि जसे शंतनूच्या चेहऱ्याकडे पाहिलं तसे मी त्याच्याकडे पाहतच राहिले. कारण घाईगडबडीत का घाबरटून शंतनू आपला चेहरा लपवायचा विसरला होता. आज लग्नाला पूर्ण 1 वर्ष झाल्यानंतर मी प्रथमच शंतनूचं खरं चेहरा पाहिला होता. मला शुद्धीवर आलेलं पाहून शंतनूने सुटकेचा निवास टाकला आणि म्हणाला, "मीरा, तू ठीक आहेस ना? तुला काय झालं?" शंतनू मला पाहून खूपच त्रस्त झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून त्याची काळजी स्पष्ट दिसत होती. पण मला हे पाहून धक्का बसला की शंतनू तर खूपच स्मार्ट आणि देखणा होता. त्याचे डोळेही सोनेरी रंगाचे होते आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी फक्त थक्क होऊन शंतनूकडे पाहतच राहिले. मला माझ्या नशिबावर विश्वास ठेवण्यासारखंच वाटत नव्हतं, कारण एवढा सुंदर माणूस मी याआधी कधी पाहिलाच नव्हता. माझी नजर शंतनूच्या चेहऱ्यावरून हलवायचीच मी विसरले होते. माझं असं हरवलेलं पाहून शंतनूने आणखीन घाबरला आणि माझ्या चेहऱ्याकडे हलकं थोपटलं. शंतनू म्हणाला, "मीरा, तू ठीक आहेस ना? तुला काय झालं आहे?" मी मोठ्या कष्टाने माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून हटवली आणि म्हणाले, "मी ठीक आहे आणि आता आधीपेक्षा बरीच बरे वाटतंय." शंतनूला समजलं होतं की मी त्याचा चेहरा पाहिलेला आहे. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. मग शंतनू म्हणाला, "तू असं माझ्याकडे का बघत आहेस? तुला काही विचारायचं आहे का?" मी लगेच म्हणाले, "हो, मला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही एवढे सुंदर आणि हँडसम आहात, तरीही माझ्यापासून चेहरा का लपवत होता?" शंतनूने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "मी एक प्रसिद्ध स्मगलर आहे आणि माझे पोस्टर या शहरात ठिकठिकाणी लागलेले आहेत. मला भीती होती की जर तू माझा चेहरा पाहिलास तर लगेच मला ओळखशील आणि मला सोडून जाशील, कारण मी गुन्हेगार आहे." कुठलीही सुसंस्कृत मुलगी हे कधीच सहन करू शकत नाही की तिचा नवरा गुन्हेगार आहे. मी म्हणाले, "पण तुम्हाला आज पहिल्यांदाच पाहिलं. मी बहुतेक वेळा घरीच राहायचे. मी फारशी बाहेरही गेले नाही. मी नेहमी घरच्या 4 भिंतीत आयुष्य काढलं. त्यामुळेच मला तुमच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं आणि मी कधी तुमचं पोस्टरही पाहिलं नाही." मग मी आश्चर्याने विचारलं, "शंतनू, शेवटी तुम्ही कसे आहात? कोणता आरोप केलात की स्वतःला गुन्हेगार म्हणत आहात?" शंतनू म्हणाला, "पोलिसांनी मला पकडण्याचा ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत आणि मी असाच लपून फिरतो. मी ड्रग्जची स्मगलिंग केली असा आरोप आहे. खरं तर मला खोट्या आरोपात अडकवलं गेले. माझे काही मित्र खरे स्मगलर आहेत. त्यांचं गुपित मला कळलं आणि मी त्यांना पकडवण्याचा प्रयत्न केला, पण सगळं उलटं पडलं. ते माझ्याच प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होते. त्यांनी मला फसवलं जेणेकरून मी तुरुंगात जाईन आणि ते माझं सगळी संपत्ती हडपतील. मी फार श्रीमंत आहे. माझ्याकडे कोट्यावधी मालमत्ता आहे. त्यांच्याचमुळे मी लग्न केलं. माझा वारसा जन्माला यावा म्हणून जेलमध्ये गेलो तर माझी सगळी संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर तरी होईल. माझे आई-वडील, भाऊ-बहिणी कोणीच नाहीत. म्हणूनच हे सगळं केलं." हे ऐकून मी म्हणाले, "पण मग तुम्ही लग्नासाठी माझी निवड का केली? कुठलीही मुलगी हे करू शकली असती, पण तुम्ही बाळ झाल्यावरच मला सोडून दिलं असतं." हे ऐकून शंतनूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "मीरा, तुझ्या भैयाला चांगलंच माहीत होतं की मी गुन्हेगार आहे. तरीही त्याने आपली बहीण माझ्याशी लग्न लावून दिलं. कारण त्यांच्यासाठी तू काहीच महत्त्वाची नव्हतीस. तुला त्यांच्यासाठी ओझं आहेस. म्हणूनच त्याने तुला माझ्यासारख्या माणसाला दिलं. पण मी तुला कधीच सोडणार नाही, कारण तू खूप चांगली आहेस. माझं तोंड न पाहताही तू 1 वर्ष माझ्याबरोबर राहिलीस. कोणी दुसरी मुलगी असती तर खूप आधीच ती मला सोडून गेली असती. तू माझी खूप मदत केली आहेस आणि त्याच दरम्यान मला तुझ्यावर प्रेमही झालं आहे." तो पुढे म्हणाला, "मी बंगाली कुटुंबातून आहे. माझं कुटुंब बंगालमध्ये राहतं. मी इथे अनेक वर्षापासून नोकरीसाठी आलो होतो आणि नंतर इथे माझा व्यवसाय सुरू करून खूप मोठं साम्राज्य उभं केलं." मी शंतनूच्या हातावर माझा हात ठेवून म्हणाले, "पण भला तुम्ही असं किती दिवस पळत राहणार?
जर तुम्ही काही चुकीचं केलं नाही तर या संकटाला सामोरं जा. स्वतः पोलिसाकडे जा. देव सर्व ठीक करेल. मला देवावर खूप विश्वास आहे. शंतनू म्हणाला, मलाही देवावर खूप विश्वास आहे. पण तुला माहीत आहे की आपल्या देशात न्याय मिळणं खूप कठीण आहे. इथे नराधमांना शिक्षा मिळते आणि गुन्हेगार मोकळेपणाने फिरतात. मी शंतनूला खूप समजवलं. शेवटी त्याने माझं म्हणणं मान्य केलं आणि स्वतः पोलिसांकडे शरण गेला. शंतनू जेलमध्ये गेल्यावर मी त्याच्यासाठी चांगला वकील ठेवला. आमच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. केस चालली आणि शेवटी शंतनूवरचे आरोप खोटे ठरले. न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. त्याच्यानंतर देवाने आम्हाला एक सुंदर मुलगा दिला. शंतनूच्या आयुष्याचा उद्देश पूर्ण झाला. त्याने त्याची अर्धी मालमत्ता माझ्या नावावर आणि अर्धी मालमत्ता मुलाच्या नावावर करून ठेवली. आता आमच्या आयुष्यात काहीच कमी नव्हतं. मी शंतनू बरोबर खूप आनंदाने आयुष्य जगत आहे. पण मी ठरवलं आहे की मी माझ्या भाऊ वहिनीला कधीच माफ करणार नाही. देव त्यांना त्यांच्या कृतज्ञतेची शिक्षा नक्की देईल. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हालाच मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.